हॅलो नमस्कार सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. फ्रेंड्स, आज आपण बघणार आहोत आपल्याकडे औषधांच्या बाटल्या असतात त्यांना असणारे हे जे कॅप्स आहे मेजरमेंट कॅप्स यांना म्हणतात, किंवा मग आपल्याकडे प्लास्टिकच्या बाटल्या असतात त्यांच्या पण ज्या झाकणं असतात ते देखील आपण आज रियूज कसे करायचे ते बघणार आहोत. तर सगळ्यात पहिला आज आपण उपयोग यांचा करणार आहोत आपल्या मिक्सरवर. हो फ्रेंड्स, आपला जो मिक्सर आहे, मिक्सर ग्राइंडर जो आहे त्याचे जे स्टँड असतात ते रबराचे असतात. रबराचे स्टँड ज्या ठिकाणी आपण हा मिक्सर ठेवतो त्या ठिकाणी रबराचे जे स्टँड आहेत ते खूप घट्ट बसतात. अशा वेळेस त्यांना ह्या मिक्सरला हलवायला आपल्याला खूप प्रॉब्लेम येतो. तो इतका घट्ट बसतो की ते पटकनी उचलता येत नाही आणि मूव पण होत नाही. तर अशा वेळेस आपल्याकडे जे मेजरमेंट कॅप्स आहेत औषधांच्या बाटल्यांना येतात ते आपल्याला ह्या मिक्सरला असणारे स्टँड जे आहेत त्यांना घालायचे आहेत, जेणेकरून आपला मिक्सर जो आहे तो पटकनी मूव होईल आणि आपल्याला तो पटकनी उचलता पण. ज्या ठिकाणी हा मिक्सर ठेवला जातो रबराच्या स्टँडमुळे तो पूर्णपणे टाईट असा तिथल्या जागेवर बसून जातो. तर आता हा प्रॉब्लेम इथे आपला सॉल्व्ह होणार आहे. मिक्सरच्या संदर्भात पुढची टीप आपण इथे बघणार आहोत. आपल्या मिक्सरला जे वायर असते ती वायर जी आहे ती आपण मिक्सरला गुंडाळली तरी पण अशा प्रकारे ती खाली सरकून पडून जात असते. तर अशा वेळेस आपल्याला अजिबात ते आवडत नाही. मिक्सरला जी वायर आपली गुंडाळू ती अजिबात खाली पडणार नाही यासाठी आज आपण इथे एक आयडिया करणार आहोत. तर इथे आपल्याला डबल साइडेड टेप लागणार आहे. त्याचबरोबर अशा प्रकारचे जे आपले चिमटे असतात जे आपण कपडे वाळत घातल्यानंतर त्याला लावत असतो कपड्यांना, ते इथे लागणार आहे. तर सगळ्यात आधी आपल्याला मेजरमेंट घेऊन घ्यायची आहे. आपला जो मिक्सर आहे त्याला जी वायर आहे ती कितपर्यंत किती लांब आहे आणि कितपर्यंत गुंडाळी जाते हे पहिले मेजर करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला डबल साइडेड जो टेप आहे तो अशा प्रकारे मिक्सरला लावून घ्यायचा आहे आणि ह्या टेपला चिमटा आपल्याला चिटकवायचा आहे. तर अशा प्रकारे चिमटा इथे मी चिटकवून घेतला आहे आणि जी वायर आहे ती मिक्सरला गुंडाळून घेतली आहे आणि चिमट्यामध्ये ही अशा प्रकारे बांधून ठेवली आहे, ज्यामुळे आता हा जो मिक्सर आहे त्याला जी वायर आहे ती खाली पडणार नाही. तर ही आपण आयडिया इथे करू शकतो. फ्रेंड्स, इथे रोज आपण आपला जो गॅस ओटा आहे तो साफ करत असतो. गॅसच्या खालील जागा जी आहे ती खूप कमी असते, कारण गॅस जो आहे त्याची हाईट कमी असते आणि हा उचलून आपल्याला साफ करणं पण खूप अवघड जातो. गॅसच्या खालील जागा म्हणजे खालचा जो ओटा आहे तो आपल्याला इझिली साफ करता यावा यासाठी आपल्याकडे जे मेजरमेंट औषधांचे मेजरमेंटचे झाकणं आहे ते अशा प्रकारे गॅसच्या स्टँडला लावायचे आहे, जेणेकरून गॅसच्या खालील ओटा जो आहे तो आपल्याला छान एकदम इझिली क्लीन करता येईल. तर चारही स्टँडला मी अशा प्रकारे हे जे मेजरमेंटचे कप आहेत किंवा झाकणं आहेत ते लावलेले आहेत आणि आता बघू शकताय की आपण इझिली गॅसच्या खाली हात घालून ती जागा जी आहे तो ओटा जो आहे तो एकदम छान सोप्या पद्धतीने आपण क्लीन करू शकतो. अगदी छोटीशी इथे ऑर्गनायझर आपण तयार करणार आहोत आणि एकदम पटकन होणार हे ऑर्गनायझर आहे. आपल्याकडे अशा प्रकारचे प्लास्टिकचे कंटेनर असतात, त्याला जे झाकण आहे त्याचा आज आपण इथे वापर करणार आहोत आणि जे झाकण आहे त्याला आपल्याला अशा प्रकारे चारी साईडने कापून घ्यायचं आहे. जसं मी व्हिडिओ दाखवत आहे त्या पद्धतीने कात्रीने किंवा आपल्याकडे कटर असेल तर कटरने ही चारी साईड जी आहे ते कापून घ्यायची आहे. झाकणाचा मधला साईड आपण इथे काढून टाकणार आहोत आणि जे चार साईडचे कॉर्नर्स आहेत ते आपल्याला इथे लागणार आहेत. तर अशा पद्धतीने मी इथे मधला जो पोर्शन होता तो कापून घेतलेला आहे आणि आता याला आपल्याला दोरी बांधून घ्यायची आहे. तर हे छोटंसं ऑर्गनायझर इथे तयार झालं आहे. हे आपल्याला किचनसाठी म्हणून आपण हे वापरू शकतो. किचनमध्ये आपण हे ऑर्गनायझर वापरणार आहोत. तर मी एखाद्या खिळ्याला अशा पद्धतीने आपल्याला हे ऑर्गनायझर अटकवायचं आहे. आपल्याकडे किचन नॅपकिन्स असतात. किचन नॅपकिन्स ठेवण्यासाठी आपण खिळ्याचा वापर करतो जर आपल्याकडे रेडीमेड ऑर्गनायझर नसतील तर. तर आपण हे घरच्या घरी ऑर्गनायझर केलेलं आहे, जे आपण नॅपकिन इथे ठेवून आपण ते किचनमध्ये एकदम सोप्या पद्धतीने वापरू शकतो. तर मी आज तुम्हाला काही किचन टिप्स सांगितल्या आहे आणि ह्या नवीन किचन टिप्स सगळ्या तुम्हाला कशा वाटल्या मला कमेंटद्वारा नक्की कळवा. मी आशा करते ह्या व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल. व्हिडिओ जर आवडला असेल ना फ्रेंड्स तर व्हिडिओला नक्की लाईक करा. तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीबरोबर होईल तेवढं या व्हिडिओला नक्की शेअर करा.
चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि तुमच्या काही कमेंट्स असतील तर मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आपल्या चॅनलवर इथून पुढेही असेच नवनवीन उपयुक्त व्हिडिओ येत राहणार आहे फ्रेंड्स. तर इथे मी आता हा व्हिडिओ थांबवणार आहे. आपण पुन्हा भेटणार आहोत पुढच्या नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मी तुमचा निरोप घेते. नमस्कार.